नमस्कार, मी विजय आणि स्वागत आहे तुम्हा सर्वांचं आणखी एका नवीन कहाणीमध्ये. मित्रांनो, तसं पाहायला गेलं तर आजची संपूर्ण घटनाच खूप धक्कादायक आणि अंगावरती काटे आणणारी आहे. विचार करा, दोन मुली एकमेकींच्या प्रेमात पडल्या तर. प्रेमामध्ये पडून जर दोन मुलींनीच एकमेकींसोबत शारीरिक संबंध ठेवले तर. किंवा जर दोन मुलं एकमेकांच्या प्रेमात पडली तर आणि प्रेमात पडल्यानंतर त्या दोन मुलांनी जर एकमेकांसोबत शारीरिक संबंध ठेवले तर पुढे जाऊन याचे किती वाईट परिणाम होणार किंवा पुढे जाऊन किती वाईट घटना घडणार याची आपण फक्त कल्पनाच करू शकतो. आता मी तुम्हाला हे सर्व का सांगतोय याची माहिती तुम्हाला या कहाणीच्या शेवटपर्यंत मिळून जाईल. आणि आय थिंक आय कांट कव्हर धिस टाईप ऑफ केस इन माय होल यूट्यूब जर्नी. आजच्या कहाणीमध्ये होतं असं, एकाच कुटुंबातील चार चार व्यक्तींची हत्या होते. एकाच कुटुंबातील चार चार व्यक्तींची हत्या होते म्हणजे याच्या मागचं कारण किती मोठं असू शकतं याचा आपण फक्त अंदाजाच लावू शकतो. तर बघूया नेमकी या चौघांची हत्या कोणी केलेली होती आणि तो आरोपी पोलिसांना सापडला होता की नाही, किंवा या चौघांच्या हत्या करण्यामागे कारण काय होतं. मित्रांनो, ही कहाणी समजून घेण्यासाठी आपल्याला हरियाणा राज्यातील रोहतक या शहरामध्ये जावं लागेल. या शहरामध्ये एक एरिया आहे विजयनगर नावाचा. या विजयनगर एरियामध्ये एक कुटुंब राहत होतं, मलिक कुटुंब. या कुटुंबाचा जो मुख्य होता तो होता प्रदीप मलिक, जो आता तुम्ही स्क्रीनवर पाहताय तो. प्रदीप मलिकच्या बायकोचं नाव होतं बबली देवी. प्रदीप मलिकला आणि या बबली देवीला दोन मुलं होती. एक होती मुलगी, तिचं नाव स्नेहा मलिक, आणि एक मुलगा होता, त्याचं नाव अभिषेक मलिक. हा जो अभिषेक होता तो ना 20 वर्षाचा होता आणि ही जी स्नेहा होती ती 19 वर्षाची होती. त्याचबरोबर या कुटुंबामध्ये अभिषेकची आजी पण राहत होती, म्हणजे प्रदीप मलिकची आई. तिचं नाव होतं रोशनी देवी. आता यांचं जे कुटुंब होतं ना ते एक श्रीमंत कुटुंब होतं, कारण हा जो प्रदीप मलिक होता तो प्रॉपर्टी डीलिंगचं काम करत होता. म्हणजे कोट्यवधीची गुंतवणूक तो करत होता, कोट्यवधी रुपये तो ना कमवत पण होता. त्यांच्या घरामध्ये सर्व सुख सुविधा होत्या. जे जे या लहान मुलांची स्वप्न होती स्नेहा आणि अभिषेकची, ती ना या प्रदीप मलिकने पूर्ण केलेली होती. त्यांचं कुटुंब किती श्रीमंत होतं याचा अंदाज आपण एका गोष्टीवरून लावू शकतो. हा प्रदीप मलिक जेव्हा बाहेर कुठे फिरण्यासाठी वगैरे जायचा तेव्हा ना त्याच्यासोबत बॉडीगार्ड असायचे. सोबतच प्रदीप मलिककडे त्याच्या स्वतःच्या सिक्युरिटीसाठी ना लायसन्स्ड बंदूक पण होती. म्हणजे विचार करू शकतो यांचं कुटुंब किती श्रीमंत कुटुंब होतं. आता आपण कुटुंबाची संपूर्ण माहिती घेतली, त्याच्यानंतर आपण मेन इन्सिडेंटकडे जाऊया. दिवस आला होता 27 ऑगस्ट 2021चा. या कुटुंबामधला अभिषेक काही कामानिमित्त सकाळी 10च्या सुमारास घरातून बाहेर पडतो. तो त्याचं काम वगैरे करतो आणि जेव्हा तो ते काम झाल्यानंतर घरी रिटर्न येत असतो तेव्हा तो त्याच्या बाबाला म्हणजे प्रदीप मलिकला कॉल करण्याचा प्रयत्न करतो. प्रदीप मलिक या अभिषेकचा कॉल उचलत नाही. त्याच्यानंतर हा अभिषेक त्याच्या बहिणीला म्हणजे स्नेहाला कॉल करतो, परंतु त्याच्या कुटुंबामधलं कोणच ना कॉल रिसीव करत नव्हतं. त्यामुळे तो अभिषेक काय करतो, त्यांच्या घराशेजारचे जे त्यांचे शेजारी असतात ना त्यांना कॉल करतो आणि विचारतो की असा असा मी घरामध्ये कॉल लावत आहे, परंतु ना कोणच कॉल रिसीव करत नाही. एकदा घराकडे जाऊन बघा घरामधले काय करतायत. त्या घराशेजारचे लोक ना प्रदीप मलिकच्या घराकडे जातात तेव्हा ते पाहतात त्या घराला बाहेरून लॉक केलेलं असतं. तर ते शेजारी परत अभिषेकला कॉल करतात आणि सांगतात की तुझ्या घराला तर बाहेरून लॉक केलेलं आहे आणि ते कुठे गेलेत आम्हाला पण माहिती नाही. त्याच्यानंतर आता हा अभिषेक मलिक ना जास्त टेन्शनमध्ये आलेला होता. तो काय करतो, अभिषेकच्या मामाला कॉल करतो आणि संपूर्ण इन्सिडेंट सांगतो. घाई गडबडीमध्ये हा अभिषेकचा मामा प्रदीप मलिकच्या म्हणजे अभिषेकच्या घराच्या बाहेर पोहोचतात. सर्वांना एकच प्रश्न पडलेला होता की असे अचानक हे चार लोक कुठे बेपत्ता झाले. ते दरवाजा तोडण्याचा डिसिजन घेतात. जेव्हा ते दरवाजा तोडून स्नेहा मलिकच्या रूममध्ये गेल्यानंतर तो पाहतो स्नेहा मलिक ना जमिनीवरती पडलेली असते. तिच्या डोक्यामध्ये ना कुणीतरी गोळी मारलेली असते. संपूर्ण रूम रक्ताने भरलेली असते. ते पाहिल्यानंतर हा अभिषेक मोठ्याने किंचाळी फोडतो आणि त्याची ही किंचाळी ऐकून बाहेर जे लोक जमा झालेले होते
ते पण घराच्या आतमध्ये येतात. घराच्या आतमध्ये आल्यानंतर ते पाहतात स्नेहाची डेड बॉडी खाली पडलेली आहे. संपूर्ण रूम रक्ताने भरलेले आहे. त्याच्यानंतर हे सर्व लोक फर्स्ट फ्लोअरवरती जातात. तिथे गेल्यानंतर ते पाहतात अभिषेकची आई बबली देवी, तिच्या पण डोक्यामध्ये गोळी लागलेली असते आणि तिचा पण मृतदेह जमिनीवरती पडलेला असतो. थोडंसं पुढे गेल्यानंतर ते पाहतात अभिषेकची आजी म्हणजे रोशनी देवी, तिच्या डोक्यामध्ये पण गोळी मारलेली असते आणि तिचा मृतदेह पण जमिनीवरती पडलेला असतो. आता यांच्या कुटुंबामधल्या 3 व्यक्तींची हत्या झालेली होती. परंतु आता जो चौथा व्यक्ती प्रदीप मलिक होता, त्याला शोधण्यासाठी हे लोक प्रयत्न करतात. आणि जेव्हा ते प्रदीप मलिकच्या बेडरूममध्ये जातात तेव्हा ते पाहतात की प्रदीप मलिकची पण हत्या सेमच पद्धतीने झालेली होती. त्याच्या डोक्यामध्ये पण ना कुणीतरी गोळी मारलेली होती. त्याचा मृतदेह पण त्याच्या बेडरूममध्ये पडलेला होता. सोबतच त्याची बेडरूम पण संपूर्ण रक्ताने भरलेली होती. अभिषेकला एकदम धक्का बसलेला होता. आणि त्याच्यानंतर काही वेळाने त्यामधीलच काही लोक पोलिसांना सांगतात की असं या विजयनगर भागामध्ये एका कुटुंबामधील 4 व्यक्तींची हत्या झालेली आहे. पोलीस विचार करतात की असं कसं होऊ शकतं, एकाच कुटुंबामधील 4 व्यक्तींची हत्या होते. पोलीस जेव्हा या क्राईम सीनवरती पोहोचतात तेव्हा ते पाहतात की खरोखरच 4 व्यक्तींची हत्या झालेली असते. त्यांच्या डोक्यामध्ये गोळ्या मारलेल्या असतात. आता पोलीस घरामध्ये जमलेले जे लोक असतात त्यांना बाहेर काढतात. त्या 4 मृतदेहांना पोस्टमॉर्टमसाठी हॉस्पिटलमध्ये पाठवलं जातं. त्याच्यानंतर पोलीस चौकशी करतात. घरामध्ये चोरी वगैरे झालेली आहे का ते पाहण्यास सुरुवात करतात. परंतु घरामध्ये कोणतीच चोरी झालेली नव्हती. ना घरामध्ये जबरदस्ती येण्याचा कोणी प्रयत्न केलेला नव्हता. कारण कधी कधी असं होतं चोर चोरी करण्यासाठी वगैरे येतात आणि चोरी करताना जर त्या चोराला कोणी पाहिलं तर चोर काय करतात, त्या व्यक्तींची हत्या करतात. परंतु इथे असं काही झालेलं नव्हतं. परंतु पोलिसांना प्रश्न असा पडला होता, नेमकी यांच्या हत्या कुणी केल्या असतील. यांच्या कुटुंबामधला आता एकच व्यक्ती फक्त जिवंत होता, तो म्हणजे अभिषेक. त्याच्यानंतर पोलीस या अभिषेकची इन्क्वायरी करायला सुरुवात करतात. त्याची विचारपूस वगैरे करायला सुरुवात करतात. अभिषेकला पोलीस विचारतात, सकाळपासून जे तुमच्या घरामध्ये झालं ते आम्हाला थोडीशी स्टोरी सांग. त्याच्यानंतर अभिषेक सांगतो, सकाळी आम्ही सर्वजण उठलो, आंघोळी वगैरे केली, त्याच्यानंतर नाश्ता वगैरे केला आणि मी माझ्या कामानिमित्त घरातून 11च्या सुमारास बाहेर पडलो. त्याच्यानंतर मी माझं काम वगैरे केलं आणि जेव्हा मी परत येत होतो तेव्हा मी माझ्या आईबाबांना कॉल करत होतो, परंतु कोणीच कॉल रिसीव्ह करत नव्हतं. त्याच्यानंतर मी घरी आलो आणि घरी आल्यानंतर बघतोय तर या 4घांच्या हत्या झालेल्या होत्या. आता त्याच्यानंतर पोलिसांना ना या अभिषेकवरती पण ना शंका येण्याचं कोणतंच कारण नव्हतं. परंतु पोलिसांना एक प्रश्न असा पडलेला होता की घरामध्ये कोणीच ना जबरदस्तीने प्रवेश केलेला नव्हता. म्हणजे जो पण व्यक्ती घरामध्ये आलेला होता त्याच्याकडे त्या घराची किल्ली होती किंवा तो व्यक्ती या कुटुंबाच्या ओळखीचा व्यक्ती होता. सोबतच जे 4 मृतदेह पोस्टमॉर्टमसाठी पाठवले होते त्याचे पोस्टमॉर्टम रिपोर्ट पण येतात आणि त्या रिपोर्टमध्ये एक गोष्ट अशी होती, ती थोडीशी ना पोलिसांना शंकास्पद वाटत होती. त्या पोस्टमॉर्टमच्या रिपोर्टमध्ये असं सांगितलं होतं की त्यांच्या डोक्यामध्ये ज्या गोळ्या लागलेल्या आहेत ना, त्या गोळ्या एकदम जवळून मारल्या गेलेल्या आहेत. अभिषेकवरती संशय आल्यामुळे पोलीस परत अभिषेकची विचारपूस करण्यासाठी अभिषेकला पोलीस स्टेशनमध्ये बोलवतात. त्याची विचारपूस करत असताना पोलिसांना हे जाणवतं की हा जो अभिषेक आहे ना थोडंसं वेगळ्या पद्धतीचं वर्तन करतोय आणि पोलीस अभिषेकच्या घराशेजारच्या लोकांना विचारायला सुरुवात करतात की हा जो अभिषेक आहे तो थोडंसं वेगळ्या पद्धतीचं वर्तन करत आहे. आणि त्या लोकांकडून पोलिसांना समजतं की हा जो अभिषेक आहे ना तो गे आहे. आता गे म्हणजे काय, मला वाटतं हे तुम्हाला सांगण्याची गरज नाही. तरी पण ज्या लोकांना माहीत नाही त्यांच्यासाठी, तर याच्यामध्ये ना 6-7 प्रकारचे लोक असतात, LGBTIQ. आता या 7-8 प्रकारची माहिती मी तुम्हाला सांगायला गेलो तर हा व्हिडिओ ना 30-40 मिनिटाचा बनेल. त्यामुळे मी फक्त तुम्हाला गेची थोडक्यात माहिती सांगतो. व्हेन समवन मेल पर्सन इमोशनली, फिजिकली अँड सेक्शुअली अट्रॅक्टेड टुवर्ड मेल पर्सन, म्हणजे एक असा पुरुष ज्याला ना शारीरिक किंवा त्याच्या मनातील भावना व्यक्त करण्यासाठी किंवा लैंगिक संबंध ठेवण्यासाठी स्त्रियांपेक्षा पुरुषामध्ये जास्त इंटरेस्ट असतो.
अशा व्यक्तींना ना गे असं म्हणतात. पोलिसांना ही माहिती समजल्यानंतर पोलीस परत ना अभिषेकला विचारपूस करण्यासाठी बोलवतात आणि त्याच्यावरती थोडासा दबाव टाकला जातो आणि अभिषेक त्याच्याकडून सर्व काही कन्फेस करतो. अभिषेक सांगतो की माझ्या कुटुंबातील या चौघांच्या हत्या मीच केलेल्या आहेत. हे सर्व ऐकल्यानंतर पोलिसांना ना धक्काच बसलेला होता. पोलीस विचारात पडलेले होते की असं कोणतं कारण असेल की ज्यामुळे या अभिषेकने आपल्याच घरातील आपल्याच कुटुंबातील 4 व्यक्तींची हत्या केली. त्याच्यानंतर हा अभिषेक ते कारण सांगायला सुरुवात करतो. आजपर्यंत न ऐकलेलं कारण तुम्ही आता ऐकणार आहे. तर बघूया आपण एकदम सुरुवातीपासून हे कारण काय आहे. आता ॲक्च्युली होतं असं, अभिषेक त्याचं 12वी पर्यंतचं शिक्षण त्याच्याच गावामध्ये म्हणजे रोहतकमध्ये पूर्ण करतो. रोहतकमध्ये 12वी पर्यंत शिक्षण पूर्ण केल्यानंतर तो पुढील शिक्षणासाठी दिल्लीमध्ये जातो. आता हा जो अभिषेक होता ना तो गे होता. त्याला मुलींमध्ये इंटरेस्ट नव्हता. त्याला त्याच्या भावना व्यक्त करण्यासाठी किंवा शारीरिक सुखासाठी मुलांची गरज होती. म्हणजे त्याला मुलामध्ये इंटरेस्ट होता. आता हा शिक्षणासाठी दिल्लीमध्ये पोहोचल्यानंतर त्याच्याच कॉलेजमध्ये उत्तराखंड या राज्यामधून कार्तिक नावाचा एक मुलगा आलेला असतो. आता या कार्तिकची आणि या अभिषेकची पहिल्यांदा तर ओळख नव्हती, कारण दोघे पण नवीनच होते. काही दिवसानंतर या दोघांची ओळख होते. ओळखीचं रूपांतर मैत्रीमध्ये होतं आणि हे दोघे ना एकमेकांसोबत टाईम स्पेंड करायला सुरुवात करतात. त्याच्यानंतर अभिषेकला समजतं की हा जो कार्तिक आहे ना तो पण गे आहे आणि कार्तिकला समजतं हा अभिषेक आहे ना तो पण गे आहे. म्हणजे त्यांच्या ज्या इच्छा होत्या त्या दोघांचं जे स्वप्न होतं ते पूर्ण झालेलं होतं. दोघांच्या मैत्रीचं रूपांतर आता प्रेमामध्ये झालेलं होतं. कार्तिक आणि हा अभिषेक दोघे एकमेकांच्या प्रेमामध्ये पडलेले होते. या अभिषेकने या कार्तिकच्या नावाचा त्याच्या छातीवरती टॅटू सुद्धा काढलेला होता. म्हणजे विचार करू शकता हा अभिषेक या कार्तिकवरती किती प्रेम करत असेल. जसजसे दिवस पुढे उलटून जात होते तसतसे यांचं जे अट्रॅक्शन होतं यांच्यामधलं जे प्रेम होतं ते वाढतच होतं. कार्तिक आणि अभिषेक लॉजवरती जायचे, दोघे सोबतच एका रूममध्ये राहायचे. त्या रूममध्ये या दोघांमध्ये सेक्स्युअल ॲक्टिव्हिटी वगैरे व्हायच्या. त्यामुळे हे दोघे ना जास्तच प्रेमामध्ये पडलेले होते. त्याच्या काही दिवसानंतर हा अभिषेक हरियाणामध्ये त्याच्या घरी येतो आणि हा जो कार्तिक आहे ना तो त्याच्या घरी म्हणजे उत्तराखंडमध्ये जातो. हा अभिषेक त्या कार्तिकसोबत कॉलवरती बोलत बसायचा, तासनतास त्याच्यासोबत बोलत बसायचा. परंतु या अभिषेकच्या आईवडिलांना म्हणजे प्रदीप मलिकला वगैरे वाटायचं की तो कार्तिक जस्ट हा अभिषेकचा फ्रेंड आहे. अभिषेकच्या घरातल्यांना पण माहीत नव्हतं हा अभिषेक ना त्या कार्तिकवरती प्रेम करतोय. त्याच्यानंतर काही दिवसानंतर हा कार्तिक उत्तराखंड राज्यामधून या अभिषेकला भेटण्यासाठी कार्तिकच्या घरामध्ये यायचा. घरामध्ये आल्यानंतर सर्वांना असं वाटायचं की हा कार्तिक अभिषेकचा एक खास मित्र आहे. त्याच्यानंतर काय व्हायचं, हा अभिषेक आणि हा कार्तिक त्यांच्या घरामध्येच रूममध्ये राहायचे, एकत्र राहायचे. आठवडाभर ते ना त्या घरामध्ये राहायचे. त्याच्यानंतर होतं असं की हा जो अभिषेक आहे ना त्याला काय भूत सवार होतं माहीत नाही. तो ना स्वतःचं लिंग चेंज करण्याचा प्रयत्न करतो. म्हणजे त्याला आता मुलामधून मुलीमध्ये कन्व्हर्ट व्हायचं होतं. त्याला स्वतःचं लिंग चेंज करायचं होतं. त्याच्यानंतर तो थोडीशी चौकशी करतो, डॉक्टरकडे वगैरे जातो आणि त्याला डॉक्टरांकडून समजतं की हां तू तुझं लिंग वगैरे चेंज करू शकतो, परंतु त्याच्यासाठी ना थोडासा खर्च आहे. 5 लाख रुपये तरी कमीत कमी तुझ्याजवळ असायला पाहिजेत. त्याच्यानंतर हा अभिषेक घरी येतो आणि त्याच्या वडिलांना ना 5 लाख रुपये मागायला सुरुवात करतो. परंतु प्रदीप मलिक थोडीशी चौकशी करतो आणि प्रदीप मलिकला समजतं की हा अभिषेक 5 लाख रुपये जो मागतो आहे तो स्वतःचं लिंग चेंज करत आहे. हे सर्व प्रदीप मलिकला समजल्यानंतर आपण विचारच करू शकतो त्यांच्या मनामध्ये किती राग आला असेल. त्या दोघांमध्ये ना भांडण होतं. हा प्रदीप मलिक या अभिषेकला मारतो वगैरे आणि 5 लाख रुपये देण्यास ना विरोध करतो. त्याच्या घरातले आता त्याच्यावरती प्रेम कमी आणि तिरस्कार जास्त करायला सुरुवात करतात. आणि अभिषेकच्या मनामध्ये पण त्यांच्या घरातल्यांबद्दल तिरस्काराची भावना निर्माण व्हायला सुरुवात होते. अभिषेकला आता इथे एक गोष्ट समजून येते, आपल्या घरातले आपल्याला कधीच त्या कार्तिकसोबत जाण्याची परवानगी देणार नाहीत. काही पण करून त्याला कार्तिकसोबत जाऊन राहायचं होतं. काही पण करून त्याला आपलं जीवन कार्तिकसोबत घालवायचं होतं. परंतु त्याच्या घरातले जिवंत असेपर्यंत त्याचं हे जे स्वप्न होतं ते कधीच पूर्ण होणार नव्हतं. त्यामुळे तो काय करतो, प्लॅनिंग करतो त्यांच्या घरातल्यांना मारण्याचा.
27 ऑगस्ट 2021 रोजी त्यांची हत्या झालेली होती. त्याच्या 2 दिवस आधीच म्हणजे 25 आणि 26 तारखेला हा अभिषेक या कार्तिकला कॉल करतो आणि उत्तराखंड राज्यामधून तो अभिषेकला भेटण्यासाठी या हरियाणा राज्यामध्ये येतो. कार्तिक आणि अभिषेक एका हॉटेलमध्ये रूम बुक करतात, दोघे राहतात, मौज मजा मस्ती करतात. त्यांचं जे काम होतं ते काम वगैरे करतात आणि कार्तिकच्या मनामध्ये आता एक असा प्लॅन झालेला होता. तो 27 तारखेला त्या हॉटेलमधून सकाळी घरी येतो. घरी सकाळी आल्यानंतर तो घरातल्यांसोबत चांगलं बोलतो, चाय वगैरे पितो, अंघोळी वगैरे करतो. परंतु त्याच्या मनामध्ये जे प्लॅनिंग तयार होत होतं ते होतं त्यांच्या घरातल्यांची हत्या करण्याचा. 10:30च्या दरम्यान तो त्यांच्या घरातल्यांची हत्या करतो. हत्या केल्यानंतर तो परत त्याचं घर बाहेरून लॉक करतो आणि निघून जातो आणि त्याच्यानंतर ना तो अभिषेकच्या मित्रांना वगैरे कॉल करतो आणि एका पार्टीसाठी बोलवतो. आता त्याचं हे जे पार्टीमध्ये जाण्याचं प्लॅनिंग होतं ना ते याच्यासाठी होतं, बाय चान्स जर पोलिसांना कधी याच्यावरती शंका वगैरे आली तर पोलिसांना सांगायला बरं होतं की त्यावेळी तो ना या पार्टीमध्ये होता. म्हणजे त्याचं या पार्टीमध्ये जाण्याचं एक प्लॅनिंग होतं. जरी तो त्या पार्टीमध्ये गेला असला तरी त्याच्या मनामध्ये त्याच्या चेहऱ्यावरती ना त्यांच्या घरातल्यांची हत्या केल्याची भीती दिसत होती. त्याच्यानंतर तो पार्टी वगैरे पूर्ण करतो आणि जसं मी तुम्हाला आधी सांगितलं, घरी येताना तो आईबाबांना कॉल करण्याचा प्रयत्न करतो. तो सर्व त्याचं ना नाटक होतं. त्याला माहिती होतं आईबाबांची हत्या झालेली आहे आणि ते कॉल उचलणार नाही. तरी पण ना तो नाटक करत होता. त्याच्यानंतर पुढची स्टोरी मी तुम्हाला सांगितलीच आहे. हे सर्व सांगितल्यानंतर पोलिसांनी या अभिषेकला अटक केलेली होती. अटक झाल्यानंतर हा अभिषेक ना खूप रडत होता, खूप रडत होता. परंतु तो त्याच्या आईबाबाची हत्या झाली किंवा बहिणीची, आजीची हत्या झाली म्हणून रडत नव्हता. तो अभिषेक रडत होता की त्याला परत त्या कार्तिकला भेटता येणार नाही. अभिषेक त्या पोलिसांना विनंती करत होता, मला कोणतीही शिक्षा द्या, मी भोगायला तयार आहे. कोणत्या पण जेलमध्ये मला पाठवा, मी तिथे जायला तयार आहे. परंतु माझ्यासोबत त्या कार्तिकला पाठवा. मी या कार्तिकशिवाय राहू शकत नाही. म्हणजे विचार करा, ज्या आईबाबांनी त्याला लहानाचा मोठा केला, ज्या आजीच्या गोष्टी ऐकून तो मोठा झाला, ज्या बहिणीसोबत तो लहानपणापासून खेळला असेल, त्याने त्या सर्वांची हत्या फक्त या एकाचं प्रेम मिळवण्यासाठी केलेलं होतं. घरातल्यांनी कधी स्वप्नात पण विचार केला नसेल की हा 20 वर्षाचा मुलगा आपला अभिषेक एक दिवस आपलीच हत्या करेल. तर अशा पद्धतीने ही कहाणी इथे समाप्त होते. भेटूया आपण पुढच्या एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत स्वस्त राहा, मस्त राहा, मजेत राहा. स्वतःसोबत तुमच्या फॅमिलीची पण काळजी घ्या. धन्यवाद.